शुभ सकाळ सगळ्यांना आणि संडे स्पेशल ब्लॉग आहे हा. आज पहिल्यांदा संडे स्पेशल ब्लॉग बनवत आहे. तर आज आम्ही बनवणार आहे इडली सांबार चटणी नाश्ता. तर इथे बघू शकता माझं पीठ जे भिजवलं होतं आम्ही ते किती सुंदर फ्रॉम झाले, मस्त असं झालेलं आहे. आणि इडली आपण तुम्हाला दाखवून कशा होतात. तर हा ब्लॉग कंटिन्यू नक्की पहा. आणि सर्वात प्रथम जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ज्योती माझ्या चॅनलचा विसरून सोडते. खूप कमी होतं आणि तुम्ही बघायची बघितले किती कमी होऊन आलं होतं. सो आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, मीठ घालायचं. आपण मीठ घातलं नव्हतं, मी मीठ घालून घ्यायचं. चहा ठेवला आहे. आता मी थोडा वेळ याला रस करून देते आणि जरा फ्रेश होऊन येते. हळून वगैरे टाकते. तर मी आता फ्रेश झालेली आहे आणि ते पूर्ण बघा. पूर्ण तुम्हाला समोर दिसत असेल ना, तुम्हाला दाखवतो आवाज. इथे पूर्ण आहे, इथे मागे मूवी लागली आहे जंगल बुक. तो लुडो आमचा मूवी बघत आहे. कुंभा मूवी बघतो ना, बसायचं बसून बघायचं. असं बघायचं. हा बसून मूवी बघत आहे. चला तर तिथे चाललेलंच आहे. आणि आता आपण आपलं इडली सांबारची जी तयारी आहे ती करून घेऊया. तिथे बघू शकता त्या इथे लावलेली आहे. मस्त चहा होतो एकीकडे. आता आपल्याला बनवायचं आहे सांबारसाठी. मी इथे इडलीसुद्धा भिजत घातली आणि आता मी सांबारची तयारी करून घेते आणि चटणीची सुद्धा तयारी करून घेते. आणि सुंदर आणि मस्त असा आपण सांबार तयार होता. एकीकडे चटणीचा गोळ थोडीशी डाळ शिजवून घेतली. चटणी सुद्धा तयार झालेली. नंतर आपल्या चटणीला पण फोडणी घालायची. आधी पहिला आपली सांबाराचं जे प्रिपरेशन आहे ते करून घेऊया. मी एवढेचा पूर्ण सांबार मसाला यूज केलेला आहे. आपल्याला ही जी डाळ शिजवली होती त्याच्यामध्ये आता आपल्याला ही सांबाराची जी भाजी आहे ती मिक्स करायची. मस्त आणि टेस्टी, तिखट, आंबट, गोड मस्त आपला सांबार तयार होणार आहे. जर ह्याची प्रॉपर रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता किती सुंदर रंग आला आहे. आता आपल्याला अजून थोडं पाणी ॲड करायचं. ऑइल आहे ते आपल्याला अशा पद्धतीने साफ करायचं. आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ.
चिंचेचा कोळ काढून घेऊया. आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने हा कोळ टाकून घेतलेला आहे. आता आपण थोडं टेस्ट करूया. आपल्याला जर लागत असेल तरच आपण त्याच्यात टाकणार आहे. अजून आपल्याला मिक्स करून घेते. ऑलरेडी मी मीठ टाकलं होतं. अजून थोडं चवीपुरतं मीठ आणि इथे मी हा थोडासा गुळाचा खडा टाकणार आहे, जेणेकरून आपलं जे सांबार आहे ते अजून टेस्टी होईल. इथे माझा किचन खूप शॉर्ट आहे. चटणी झाली असेल तर बाबा मारतो. 2 मिनिट थांबा. साधारण एवढा असा तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याला एक शिट्टी काढून घ्यायची, जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजतील. शिट्टी काढून घेतो. तर मी तेल घेतलेलं आहे चटणीसाठी फोडणी घालायला. मस्त आपली राय तडतडून द्यायची आपल्याला. गॅसची फ्लेम थोडी मी वाढवते. आता आपली राय जी आहे तडतडायला चालू झालेली आहे. आहे ते आता आपण याच्यामध्ये ॲड करू. खाली बसलेली आपलं सांबार थंड होतं म्हणून वाढ बसतोय. सांबार या नाश्ता करायला. आता आपली इडली तयार आहे. ऑलरेडी आहो इडली आणि चटणी खाऊन झाली. थोडीशी मी टेस्ट केली इकडे आणि जरा खाऊन बघितली थोडीशी कशी लागते. जरा चटणी मीठ वगैरे टाकले का बरोबर. चटणी मीठ टाकलं की जरा चांगली लागते ना, त्याच्यामुळं लोक बिन चटणी मिठाच्याच खातात. आणि घुम्मा बघते तुमच्याकडे, घुम्मा बघते तुमच्याकडे. चला तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. आणि आता वाजले सकाळचे 11. आता आपल्याला जायचं आहे कामाला. आपल्याला आज ड्युटी आहे. आपल्याला 2-3 दिवस आज सुट्टी होती, म्हणून आज आपण कामावरती चाललो आहे. आणि मस्त संध्याकाळी मग आपण चिकन आणू आणि कोकडी वडे आणू.
खाऊ मजा. ऑलरेडी रात्री खाऊन झाले. बंटी इकडे बसलेला आहे बघा कसा बसलाय. मला चेहरा क्लीन करतोय तो. त्याची अजून सुस्ती गेलेली नाही आहे, आंघोळ केलेली नाही आहे. आमच्या दोघांची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि भक्तीची पण आंघोळ नाही झालेली. बघा कशी चेहरा झाकते, घासून करते. घासून काढते बघा कसा चेहरा. आणि इकडे बुम्मा आहे. बुम्मा तुझी आंघोळ केली तू? स्पीक. 1 2 3. चला आता त्याचं पण जेवण चालू आहे. टाटा. श्री स्वामी समर्थ. बोल की. आपलं सांबार तयार झालेलं आहे. ऑलमोस्ट अर्ध्यापैकी खाऊन झाल्यानंतर आठवणी त्याने आपल्याला व्हिडिओला एंड करायचं आहे. तो इथे आवडून जातो. नाश्ता झालेला आहे इथे. कसा झालाय सांबार? मस्त झालेलं आहे. आता व्हिडिओचा एंड इथेच करतो आणि आपल्या नाश्त्याचा आस्वाद घेतो, मजा घेतो. चला